हॅलो. येस, गुड इव्हनिंग. ओके, कशा आहात तुम्ही? छान. बर, बोला. मी काय मदत करू शकतो तुमची? हाऊ कॅन आय हेल्प यू? सर, मी ह्यासाठी आलेली आहे की हा, मी नुकतेच आता माझे योगाचे क्लासेस चालू केलेले आहेत आणि बराच अभ्यास केल्यानंतर अशा काही गोष्टी मला शिकता आल्यात योग विद्या गुरुधाम मधून की ज्या मी स्वतः अप्लाय करायला हव्यात ऍज अ योग शिक्षक म्हणून. मला स्वतःला सर्दीचा त्रास आहे, स्वतःला गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी योगाकडे वळालेली आहे. हो. पण सगळं माहिती असून देखील कुठंतरी वेळ खूप जातोय ह्याच्यामध्ये. म्हणजे म्हणायचं सर्दी जर रिपेअर करायची असेल किंवा गुडघेदुखी जर रिपेअर करायची असेल तर गुडघेदुखीला मला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे योगासनांचा किंवा ह्याचा. पण अरे वा. सर्दी अशी आहे की दर 2 दिवसांनी ती पुन्हा येते. आणि असं होतं की मला आता क्लासेस घ्यायचे, मला कुठले तरी क्लासेस अटेंड करायचे, काहीतरी लिखाण करायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं होतं की नेहमी म्हणजे जर मला शुद्धिक्रिया काही करायची असते किंवा काही शुद्धिक्रियांमधून माझी सर्दी रिपेअर करायची असेल तर मला ते जमत नाही. अच्छा. वेळ देणं तितकं होत नाही. म्हणजे सकाळी जर 6:30ला क्लास मी स्वतः घेतेय तर त्या वेळेमध्ये लवकर उठून शुद्धिक्रिया करणं किंवा त्यातून मला जे बेनिफिट मिळालं म्हणजे तो एक जो केलं तर मला 100% फायदा मिळेल हे माहिती असून देखील माझं करणं होत नाही. ते जमत नाही आपल्याकडून. हा, जमत नाहीये. म्हणजे ते म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही, त्यातली गत झाली. बरं बरं. आणि मग त्यानंतर असं होतं की 6:30 नंतर म्हणजे कधीतरी सर्दीचा त्रास होतो, मग ॲलोपॅथीची गोळी घेतली जाते आणि मग त्याने बरं वाटतं. आणि मग ती सवय असं होतं की ठीक आहे, आता मला हे सगळं आता म्हणजे जस्ट आता पण माझं तुमच्याशी बोलण्याच्या आधी मी गोळी घेतली की नाही, मला आता 1 तास पुढं मला अटेंड करायचंय आणि मग मला ती गोळी घेतली तर मला निदान बसता येईल, निदान हे करता येईल, असं सतत माझं हे होतं. आणि मग ज्या गोष्टी माहिती आहेत की ज्याचे साईड इफेक्ट नाहीयेत अशा महत्वाच्या गोष्टी माझ्याकडून केल्या जात नाहीयेत. बरं. आणि त्यांनी असं होतंय की म्हणजे ते म्हणतो ना, चालढकलपणा माहिती असून ते दुसऱ्यांना शिकवी ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण त्याच्यातली गत होती. त्याच्यामध्ये हे कसं इम्प्लॅन्ट करू किंवा मला असं ते सवय लागणं किंवा हे करणं, अर्थात ते माझ्याच हातात आहे सगळं करणं. पण ते म्हणतात ना की वेळेअभावी किंवा एक म्हणतो ना की सगळं फिजिकल तेवढं हे होत नाहीये. शरीर तेवढी साथ देत नाहीये की हे करू नये ते करायचं, असं होत नाहीये. बर बर. ओके. सायली मॅडम, तुम्ही जो एक भाग सांगितला आता सगळा, म्हणजे ज्या कारणासाठी एक प्रकारे आपल्याला गुडघेदुखी सुद्धा आहे आणि सर्दीचाही त्रास होतो, योगासनं असतील, शुद्धिक्रिया असतील, ह्या सगळ्यांमधून हे जे आपले आजार आहेत हे बऱ्याच अंशी हे कमी होतात हे माहिती पण आहे तुम्हाला. आणि काही वेळेस तुम्ही त्याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. नक्कीच. पण आता जसं तुम्ही सांगितलं की अनेकदा असं होतं, माहिती असून सुद्धा आपल्याकडून ते केलं जात नाही आणि मग हळूहळू असं होतं की आपण मेडिकेशन वरती एक प्रकारे डिपेंड होतो. ॲलोपॅथीची गोळी घेतली की बरं वाटतं. त्याच्यामुळे नेमकं काय करावं आणि कसं आपण आपलं नियोजन करावं, किंवा इतकं सगळं हे माहिती असून आपण स्वतः वर्ग घेतो हे असून सुद्धा आपल्याला ते स्वतःला ते ट्रीट करता येत नाहीये किंवा एक प्रकारे उपचार ज्याला आपण म्हणू ते आपल्याकडून आपल्या स्वतःवरतीच होत नाही. म्हणून थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय किंवा एक प्रकारे फ्रस्ट्रेशन आल्यासारखंही होतंय, बरोबर का? हो. फ्रस्ट्रेशन सर असं की जे आपण म्हणतो ना की त्याचं शरीरावर खूप थकल्यासारखं, म्हणजे ते कळतंय त्या गोळीमुळे मला थोडंसं थकवा आहे, म्हणजे झोप येते कुठेतरी किंवा काय होतं, दिवस माझा तो पूर्ण काही न करण्यातच जातो. म्हणजे फक्त क्लास घ्यायचा म्हणून त्यावेळेला घेतला जातो कारण की आपण तिथं बांधलेला आहोत म्हणून. पण नंतरचा दिवस पूर्ण असा झोपेत जातो आणि मग आपण ते म्हणतो ना की जे शेड्यूल आखलेलं असतं ते काहीच फॉलो होत नाही कारण की इतर अभ्यास पण चालू आहेत आणि सगळंच हे झालं. त्या गोळीमुळे असं होतं की पहिल्या दिवशी मला बरं वाटतं, मग 2 दिवस जरा एकदम सर्दीचे, पुन्हा तिसऱ्या दिवशी होतं असं होतं. बर. एक माहिती म्हणून फक्त असं विचारतो की ह्याला काही आणखीन मेडिकल अँगल आहे
असं काही आहे का एखादं पण असं मेडिकल, म्हणजे असं समजू नाही की शकत. म्हणजे असं की ॲलोपॅथीची गोळी घेतली की आपल्याला बरं वाटतंय आणि जोपर्यंत आपण गोळी घेत नाही तोपर्यंत ती अस्वस्थता असतेच. कंटिन्यू नाकातून पाणी येत राहतं ना, मग मी दुसरं हो, काहीच काम नाही करू शकत. किंवा आपण जसं बरोबर. म्हणतो की शिंक आल्यानंतर युरिन पास होणं किंवा हे होणं, करेक्ट, करेक्ट. तर ती एक अस्वस्थता नको वाटती म्हणून गोळ्यांचा हे घेत. कारण की जर मी होमिओपॅथीला सुरुवात केली किंवा काय नाही, तर त्याला कुठंतरी एक पिरियड लिमिट असतो की हे इतकं बरोबर. केल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. तेच ॲलोपॅथी किंवा शुद्धिक्रिया जरी केलं, मी जलनेती करायला सुरुवात केली किंवा वाफ घेतली किंवा काय घेतली, तर ह्याला वेळ लागतो हो, रिपेअर व्हायला. तेच बरोबर. ॲलोपॅथीचं असं होतं की आता सकाळी मी जर गोळी घेतली तर 2 तासांनी मला बरोबर ते कमी होतं त्या सगळ्या गोष्टी. आणि मग ओके. मला तो पिरियड मिळतो पुढचा काही कामं करण्यासाठी वेळ. असं बर होतं. बर. ओके. तर त्यावेळी माझा तो हे होतं की मी इकडं डिपेंड राहू का इकडे डिपेंड राहू, असं हा. काहीतरी होतं की इन्स्टंट पर्याय मला मिळण्यासाठी मी ॲलोपॅथी वापरते. हो हो. ओके. आणि आणखीन काही असं मेडिकल अँगल आहे याला, म्हणजे असं काही नाही डॉक्टरांची तपासणी वगैरे काही आतापर्यंत करून झाली नाही आहे वगैरे? नाही, अशी कुठलीच नाही तपासणी केलेली मी. ते आपण म्हणतो ओके. ना, की ॲलर्जिक सर्दी किंवा असं साधारण उन्हाळ्यामध्ये नसतं हे. ज्यावेळेस अच्छा. फ्रेश वातावरण असतं ना, त्यावेळी हा. नसतं हे. पण बर. ह्याच्यामध्ये म्हणजे थंडीमध्ये थंडीच्या जास्त दिवसात, जाणवतं. पावसाळ्यात जास्त होतं हे त्रास. ओके. ओके. बर. आता जसं तुम्ही सांगितलं की उन्हाळ्यामध्ये हा त्रास इतका जाणवत नाही, पण थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये जाणवतो. हो. म्हणजे फक्त हे वातावरणापुरतंच असतं की काही आणखीन एखादा ताणतणाव असेल, आपण जर अति काळजीमध्ये असू आणि मग तेव्हा सुद्धा आपल्याला सर्दी किंवा काही असं पायदुखी वगैरे होते? अ, तसं नाहीये सर. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आहे ना का म्हणजे सर्दीचं कसं साधारण थंडी वगैरे म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचं असं म्हणणं आहे, की "अगं थंडी नाही तरी पण तुला सर्दी कशी काय होती?" हो. पण मला सर्दी झाली ना, की खूप गरम होतं अंग असं. हम्म. अंगातून अक्षरशः घाम येत असतो किंवा हे होत असतं. म्हणजे ते मी त्यांना तेच सांगते, की "अहो मला" आणि किंवा "अंगावर घे तू, झोप तू." असं होतं. अहो पण मला नाही ते गरम होतंय माझा जीव सगळा इथं. तुम्ही अंगावर कशाला घ्यायला सांगताय? असं बर हे बर. होतं. आणि मी म्हणजे ती कुठं असं सर्दी किंवा थंड वातावरण आहे म्हणून झालीये असं नाही किंवा पावसाळा आहे म्हणून असं नाही. सतत 2-3 दिवसांनी मला त्या सर्दीचा त्रास होतो. पण उन्हाळ्यामध्ये मात्र तो त्रास खूप कमी असतो. ओके. हा हा. एक थोडक्यात भाग सांगू, कारण असाच भाग हा माझ्या बाबतीत सुद्धा झाला. अ, एकेकाळी अशीच ही सर्दी ही मला सुद्धा फार असायची. मी एकदा ENT स्पेशलिस्ट कडे गेलो. त्यांनी ऑपरेशनचा एक पर्याय समोर ठेवला आणि सेकंड ओपिनियन म्हणून एका दुसऱ्या डॉक्टरांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी अर्धा तास सगळी माहिती माझ्याकडून घेतली, की साधारण कधी शिंका येतात किंवा किती वेळी शिंका येतात, मग फक्त नाकातून पाणी येतं का डोळ्यातून वगैरे, असं सगळं. आणि मग त्यांनी एक भाग सांगितला की जर ठराविक अशा विशिष्ट गोष्टींची एलर्जी असेल, त्यांच्यापासून जर आपण काळजी घेतली तर ती सर्दी आपली कमी होऊ शकते. आणि मग मी एक 8 दिवस ऑब्झर्व केलं की साधारण जर आवरावरी किंवा धूळ जर नाकामध्ये गेली तर हं, पुढचे 2 दिवस खूप शिंका येतात मला. हं. तो भाग जेव्हा एकदा लक्षात आला, ते तेवढं ते पथ्य अजूनही मी सांभाळतो, की एकतर आवरावरी करताना नाक पूर्णपणे आपलं कव्हर असेल. ही काळजी जेव्हा जेव्हा घेतली जाते तेव्हा तेव्हा काही त्रास होत नाही. पण काही वेळेस घाईगर्दीमध्ये जेव्हा असं होतं, मग मात्र मला ते एक चांगली शिक्षा असते पुढे. हं, हं, हं. तर असं काही हा मेडिकल अँगल तुम्ही एक्सप्लोर केला आहे का? किंवा असं काही ऑब्झर्वेशन तुमचे आतापर्यंत आहेत? सर आतापर्यंत तर नाही कधी मी असं ऑब्झर्व्ह केलं. कारण की दर हा. 2 दिवसांनी होतं. आता बरोबर. ते कधीतरी होत असेल तर लक्षात येतं, की बाबा हे अशामुळं काहीतरी होतंय म्हणून. पण हा ठीक हा. आहे, मी इथून पुढे लक्ष ठेवेल, की मला जर समजा झाडून घेताना किंवा काय करताना ओके. जर होत असेल, तर तसं मी पाहते, की त्याच्यामुळं काय होतंय की काय. बर बर.
आणि जर आपण डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं ह्याच्या बाबतीत तर काय वाटतं तुम्हाला? होमिओपॅथीच्या डॉक्टरांचं मी बरेच दिवस घेतली होती ट्रीटमेंट. हा. तिथं मला फरक पण चांगला पडला, पण ओके. एवढ्यात पुन्हा ते बंद झालं माझं घेणं. कारण की ते बहुतेक म्हणजे का बरं असं? तेच सांगते सर, कंटिन्यूपणा कुठल्या गोष्टीमध्ये होत नाहीये. सातत्य जे म्हणतो कुठल्या मेडिकल, म्हणजे मला ते माहिती होतं म्हणूनच मी योगाकडे वळाली, की ॲलोपॅथी काय किंवा होमिओपॅथी काय, मी औषधं नाही घेऊ शकत कंटिन्यू किंवा का बरं लक्षात असं? ठेवा. माहिती नाही सर, किंवा ते डोक्यामध्ये नाही असतं ना म्हणजे की हे कशासाठी आयुष्यभर विचार. आपल्याला हा हा, बोला बोला, प्लीज बोला. आयुष्यभर मला हे गोळ्यांवर डिपेंड नाही राहायचंय, हे डोक्यामध्ये पक्क होतं. म्हणून मी योगाकडे वळाले बरं. आणि त्यातून मला खूप फरक पण जाणवला. पण सर्दीवर काही केल्या ते होत नाहीये. म्हणजे जर आता शुद्धिक्रियांचाच विषय घेतला तर ऐकताना सगळं छान वाटतं, पण ते करताना होत नाहीये तितक्या प्रमाणामध्ये. म्हणजे गोळ्या घेताना सुद्धा सातत्य नाही असं तुम्ही म्हणालात. हो हो शुद्धिक्रिया करण्यामध्ये किंवा आसनं करण्यामध्ये सातत्य आहे का मग? हो, आता वर्ग मीच माझे तर चालू केलेत ना, हो. तेव्हापासून होत आहे ते. म्हणजे सूर्यनमस्कार किंवा ह्याचं जे फ्लेक्झिबलपणा पाहिजे किंवा हे हो. हवं, तर त्यांनी मला गुडघ्यांसाठी फरक पडला. म्हणजे मी सतत योगासनं हे करू शकते. असं नाही की बरोबर. आता गुडघे जाम झालेत आणि मी करणार नाहीये किंवा हे होणार नाही, असं नाही हम्म. होत. फक्त विशेष सर्दीसाठीचा जो आहे ओके. प्राणायाम किंवा हे, ज्यावेळी मला इन्स्ट्रक्शन द्यायचे असतात, हा. म्हणजे स्वाभ्यास जो म्हणतो तो होत नाहीये. बर. असं आता होतं. मला एक सांगा, स्व अभ्यासाच्या बाबतीत आपला काय दृष्टिकोन आहे किंवा स्व अभ्यासाचा जेव्हा विषय येतो तेव्हा का बरं आपण आपला अभ्यास नाही करू शकत? कसं म्हणजे असतं सर, चालढकल होतीये का थोडी? चालढकल म्हणण्यापेक्षा तो जो टाइम मॅनेजमेंट म्हणतो ना, ते होत नाहीये. तुम्ही जर सकाळी 4:30-5 ला उठलात तरच तुमचा स्वाअभ्यास होईल. कारण की दिवसभर असं शेड्यूल असतं, की त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या अभ्यासाला खरंच वेळ, म्हणजे ह्या सगळ्या आता ह्याच्यामध्ये की योग आणि प्लस दुसरी तुमची रेग्युलर जे कामं आहेत, तर हो. ती म्हणजे जर सकाळी 6:30 जर मी जर प्रोफेशनल म्हणून योगा क्लासेस घेतीये, तर तिथं मला इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे. किंवा बरोबर. लोक कसे करताय ते काय करताय ते इकडं माझं लक्ष जातं. पण तेच जर मला स्वअभ्यास करायचा असेल तर सकाळी उठून त्या वेळेमध्ये ठराविक आसनं, ठराविक प्राणायाम हा केला पाहिजे, हे त्याचा नियम म्हणूयात. किंवा आपण एक म्हणतो ना की स्वअभ्यासाची ती वेळ चांगली आहे. दिवसभरामध्ये तुमचं सतत हेक्टिक वेळ काही ना काहीतरी चालतं, किंवा राईट. खाण्यापिण्याचं किंवा ह्याचं बंधनं पाळावी लागतात काही गोष्टी करायच्या आधी. तर ते सकाळी झालं तरच होतं. पण रात्री थोडा उशीर झाला झोपायला किंवा काय झालं, आता ही थंडी इतकी बेकार आहे की मला नाही हो. त्यावेळेला उठणं होत आहे, असं बर. होतंय. त्याच्यामुळे तो मग स्वअभ्यास म्हणजे तो राहतो. बर, तुम्ही आता सांगितलं की एकूण क्लासेस घेणं असेल किंवा अदरवाईज सुद्धा दिवसभरामध्ये काही आणखीन जबाबदाऱ्या आहेत. हो. एकीकडे हे आहे आणि एकीकडे आपल्या तब्येतीवरती वारंवार परिणाम होतोय. इतका परिणाम की त्याचा इम्पॅक्ट हा क्लासेसमध्ये पण होतोय, इन्स्ट्रक्शन नक्कीच होतं देताना, सर. आता जसं हो तुम्ही म्हणाला. हो. मग तरी सुद्धा आपण दिवसभरामध्ये वेळ काढू शकत नाही का काढला स्वतःसाठी? ऍक्च्युली काढला पाहिजे. म्हणजे म्हणजे ऍट आज तसंच झालं सर म्हणजे की प्राणायाम. ऍट व्हॉट कॉस्ट? Sorry. ऍट व्हॉट कॉस्ट आपण आपलं रुटीन चालू ठेवतोय पण अभ्यासाला मात्र वेळ देत नाहीये? ऍट व्हॉट कॉस्ट? येस, बोला. हो, आज तसंच झालं ऍक्च्युली. सकाळचा वर्ग घेतला मी आणि नंतर मला सर्दी झाल्यासारखी जाणवली आणि अगदी ठरवलं होतं की मी आज गोळ्या नाही घेणार आहे, बघू दुपारपर्यंत काय होतंय. आणि जवळजवळ 1 वाजेपर्यंत वाट पाहिली मी की ती थांबेल किंवा काय होईल किंवा कमी होईल, पण ते खूपच पाणी वाढल्यामुळे मला ती ॲलोपॅथीची गोळी घ्यावीच लागली, झोपावंच लागलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा जो संध्याकाळचा प्राणायामाचा वर्ग आहे तो स्वतः घेतला गेला नाही आणि मी सुट्टी बर. देऊन टाकली ती. हा हा. असं तर ते आता केलं पाहिजे ऍक्च्युली. तुम्ही आता म्हणजे जसं म्हटलात की हा, की शरीरावर जर परिणाम होतोय किंवा सगळ्या इतर गोष्टींवर परिणाम होतोय तर इकडं वेळ काढला पाहिजे. पटलं सर. मग सकाळच्या आपल्या नंबर ऑफ बॅचेस महत्वाच्या
की अर्धा तासाचा स्वाभ्यास महत्वाचा? नाही, स्वअभ्यास महत्वाचा. कारण की का आपण बरं? स्वतः फिट असेल तर आपण समोर आणखी एफर्ट जास्त घेऊन करू शकतो, किंवा आपण म्हणतो ना की तिथं 100% देऊ शकतो ते. करेक्ट, करेक्ट. मग जेव्हा स्वाभ्यासाची वेळ येते तेव्हा असं होतं का की आत्ता नको, जाऊ दे, मग आपण बघू, किंवा आत्ता हे करण्यापेक्षा आपण पटकन गोळी घेऊन टाकूया? नाही, आता स्वअभ्यासावर जास्त हे करायचं. हा हा. सर, मग मला तुमचं नेमकं कळालं नाही. हो, कॉल बरोबर. मी असं विचारत होतो की आतापर्यंत असं होत होतं का की स्वाभ्यास आपण जेव्हा करायचं म्हणतो किंवा स्वाभ्यासाची जेव्हा वेळ येते तेव्हा याच्यामध्ये वेळ लागेल त्याच्यापेक्षा आपण गोळी घेऊ, असा पटकन आपण विचार करतो आणि ती गोळी घेऊन टाकतो. बरोबर. पण स्व अभ्यासाचं महत्व माहिती असून सुद्धा सातत्य मात्र आपल्याकडून होत नाही. हो, आणि बरोबर आहे. आणि दुसरीकडे आपण म्हणतो की आपल्याला मेडिकेशन वरती डिपेंड नाही राहायचंय, म्हणून आपण योगाकडे वळतो. बरोबर. हा विरोधाभास आहे. हो, हा हो. विरोधाभास होतोय. होतोय सर. होतोय, नक्कीच होतोय की हा, माहिती आहे पण पुन्हा त्याच्यावरच डिपेंड राहिलं जातं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मग आता मला अगदी थोडक्यात सांगा की इथून पुढचे साधारण सुरुवात म्हणून एक 8 दिवस तुम्ही स्वाभ्यास कसा कराल? सर, आत्ताच तुमच्याशी बोलताना मला असं सुचलं हा, की मी जो प्राणायामाचा वर्ग घेतेय तिथं मी जर माझ्याच आवाजातला ऑडिओ, कारण की मी तिथे एक प्रबंध प्रवीणच्या अभ्यासासाठी एक प्रबंध घेतलाय आणि बरोबर. तो 1 महिन्याचा वर्ग आहे. तर तिथं अनुलोम विलोमचा काय परिणाम होतो शरीरावर, ऑक्सिमीटर आणि पल्स रेट कसा वाढतो कमी होतो ह्याचा प्रबंधचा. तर मी त्यांना माझ्या ऑडिओ तिथं लावून दिला आणि त्यावेळी मी जर कपालभाती केली तर मला सर्दीचा त्रास, म्हणजे जो माझा स्वाभ्यास आहे तो त्यावेळेला मी तिथं करू शकते. हे आता मला तुमच्याशी बोलताना अरे वा, क्लिक झालं गुड. की हे आपण असं करू शकतो. हा हा तसा मी प्रयत्न करते सर. मला एकदम आता एक्झॅक्ट हा हा. तुमच्याकडून बोलल्यानंतर ते कळालं की हे कसं आपण टाइम मॅनेजमेंट करू शकतो. हे आता मला सुचलं, तर वेळी नसतं सुचलं ते. बर बर. मग आता हा 8 दिवसाचा फॉलोअप मला तुम्ही पुढच्या आठवड्यात सांगा. नक्कीच, नक्कीच. ओके ओके, ग्रेट ग्रेट. चालेल. हो, धन्यवाद येस. सर. हो. आता मला एक सांगा, इमिडिएसीचा भाग म्हणून आत्ता हे डिस्कशन केल्यानंतर तुम्हाला काय जाणवतंय ऍट प्रेझेंट? सर, भास होता. म्हणजे हा हा तुम्ही जर म्हटलं की ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्या तुम्ही हे करतात की तुम्हाला माहिती की तुम्हाला मेडिसिनवर डिपेंड नाही राहायचं, तुम्हाला मेडिसिन घ्यायचे नाहीयेत म्हणून तुम्ही योगाकडे वळाले आहात. तरी बरोबर. पण तुम्ही तेच करताय. आता मला जसं म्हणजे मला सांधेदुखीसाठी नाही गोळ्या घ्यायच्यात हे मला माहिती होतं म्हणून मी योगासनाकडे वळाले. पण सर्दीच्या बाबतीत तसं होत नाहीये, तर ते मी सर्दीवर पण इम्प्लॅंट करू शकते. असा हा काहीतरी पर्याय शोधू. हे मला हा. आता कळून चुकलं सर की बर. वेळ नाहीये हे म्हणणं त्याच्यावरचं उत्तर नाहीये. हा हा हा. नक्कीच सर. ओके ओके, ग्रेट. येस, थँक्यू. धन्यवाद सर. हो, थँक्यू. Right. So, over to you, Asawari madam, Archana ma'am, and even Neha. So, considering stage 1 and stage 2 skills, what you have observed and how you have observed? सर, तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स एम्पॅथीमध्ये तुम्ही ते पूर्ण जेव्हा विचारलं आणि त्यांना पॉइंट आउट करून दिल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि सेल्फ डिस्क्लोजर मध्ये तुम्ही स्वतःचा एक्सपिरियन्स पण शेअर केला आणि त्यात सुद्धा सजेस्ट केलं की तुम्ही मास्क लावून सफाई करा किंवा अदर वेजनी ज्याने
तुमचं सर्दी कमी होऊ शकेल किंवा त्या ओके. सर्व गोष्टी. आणि त्याच वेळी ते ऍडव्हान्स एम्पॅथीनी हे पण केलं की तुम्हाला हे पटतंय का की तुम्ही असं सगळं वागताय आणि स्वतः शिकता हे करताय, पण तुम्ही स्वतःवर इम्प्लाय नाही करताय स्वतःचं, म्हणजे स्वतःला समजून न घेता दुसऱ्यांना शिकवताय पण स्वतः ते अप्लाय नाही करताय स्वतःवर. तर त्याचा पण विचार करा. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही पॉइंट आउट केल्या सर त्याच्याने. ओके. ओके. आणखीन रिस्पॉन्सेस, स्टेज 1, स्टेज 2 स्किल्स. नेहा, आणखीन काय ऑब्झर्व केलं तू? तुम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पुन्हा हे चुकतंय म्हणून. एम्पॅथेटिक रिस्पॉन्स काय होता बरं माझा? म्हणजे हे चुकतंय की तुम्ही प्रोफेशनल मध्ये त्यांना शिकवतायत पण तुम्ही स्वतः अप्लाय करत नाहीये. असं बोललो मी? अभ्यास मध्ये स्वतः अभ्यास मी एकदम मला सांगता येत नाही सर. बर. समजलंय पण थोडं, पण ते सांगता येत नाही. ओके. ओके. अजून काय ऑब्झर्व केलं तू? ते एकदम मला असं प्रोफेशनल असं क्लायंट आणि काउन्सिलर असल्यासारखं. क्लायंट आहे त्यांनी तुम्ही काउन्सिलर करतायत एकदम. आणि हो. मुख्य म्हणजे खरं नाहीये त्यांना जे सर्दीचं जे आहे तर ते त्यांना वैयक्तिक आणि योगाच्या क्लास असं प्रोफेशनल आणि वैयक्तिक याच्यावर त्यांना जाणवते की आपलं नाही होते, चुकतंय. तर मग त्यांना त्याचा त्यांना पण ते जरा वाईट वाटलं की आपल्याकडून होत नाहीये. ते त्यांनी एकदम काळजीने सांगितलं की माझ्याकडून ते होत नाही. एकदम असं म्हणजे पूर्ण त्यांची सिच्युएशन पूर्ण हे. ऍग्री. तो एक भाग झाला. मी असं विचारतोय, जे टेक्निकल पॉइंट्स आपण डिस्कस केले होते स्टेज 1 मधले, फॉर एक्झाम्पल सोलर पोझिशन, बिंग नॉन जजमेंटल, एम्पथी, ऍक्टिव्ह अँड अटेंटिव्ह लिसनिंग, अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स, रिॲक्शन आणि रिस्पॉन्ड मधला डिफरन्स. 5 टाईपचे आपण रिस्पॉन्सेस आपण डिस्कस केले होते. आणि काल आपण स्टेज 2 मधला 6 ते 7 गोष्टी आपण डिस्कस केल्या. एनकरेजमेंट, ऍडव्हान्स्ड एम्पथी, सेल्फ डिस्क्लोजर, इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ऑल. तर ह्या सगळ्या गोष्टींपैकी तू कोणत्या गोष्टी माझ्या बोलण्यातून ऑब्झर्व केल्या? सोल्युशन तुम्ही सांगितलं की अभ्यास महत्वाचा की लेक्चरचे म्हणजे किती नंबर ऑफ क्लासेस पाहिजे की अभ्यास महत्वाचा, हे त्यांना पटवून दिलं. अभ्यासाचं महत्व मी पटवून दिलं का त्यांना? मी सोल्युशन दिलं त्यांना की तुम्ही असं करा आणि असं करू नका, असा सल्ला दिला नाही. असं एक सांगितलं की नंबर ऑफ क्लासेस महत्वाचे की अभ्यास महत्वाचा. मग हे काय होतं? कन्फ्रंटेशन झालं सर ते. हे कन्फ्रंटेशन होतं की तुम्ही कबूल करा की तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे. राईट. ओके. अर्चना मॅडम, एनी अदर ऑब्झर्वेशन्स from you? Sir, according to me, out of the first stage, I could observe active listening was there from your side. Responding, you were not reacting, you were responding to whatever she was saying by the use of words like okay, good. So by saying good and all, you were encouraging the client, due to which the client developed a trust in you and she was telling you all the details. Then from the second stage, I could observe summarizing from your side. Then primary empathy was there first. And then you went on to advanced empathy by asking her questions like any medical angle is there, doctor tapasni zali ahe ka, vagera vagera. Then there was concreteness by asking why it happens, when it happens, what are the conditions. Self disclosure also I observed when you told her your case in very short. Probing was there continuously when you were asking her questions so that you get the detailed information. Confrontation, as we just discussed, I also observed that you helped the client to assign certain objectivity at the end of your conversation by continuously praising the client. Thus you were encouraging her
And then you showed concern by telling her that you will give me a follow-up after 8 days. Yes. So 90% of the things that we discussed for so many days, all were covered in your conversation. Correct, correct. Excellent observation, ma'am. Thank you, sir. येस. जेव्हा एक टीचर आपल्याला असं म्हणतात की हो तुम्ही 90% पोर्शन कव्हर केलाय, तेव्हा आपल्याला बरं वाटतं. राईट, ग्रेट. सो अंडरस्टूड ऑल ऑफ प्रॅक्टिस. खरंय, खरंय. अगदी प्रॅक्टिस. त्यांना त्यांच्या बोलण्यात